हॅलो फ्रेंड्स, मी भाजणीच्या पिठापासून चकल्या बनवत आहे. त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. मी हे भाजणीचं पीठ नाही का, मी स्वतः घरी बनवते आणि दिवाळीच्या वेळेस हे भाजणीचं चकली पीठ माझं भरपूर सेल पण होते. चकलीसाठी लागणारं साहित्य: लाल मिरची, हळद, मीठ, ओवा, धनापूड, जिरापूड, तीळ आणि मोहन टाकायला तेल. चकलीमध्ये मोहन टाकण्यासाठी 100 ग्राम तेल घेतलेलं 1 किलोसाठी. तर कडकडीत गरम करायचं आहे तेल आपल्याला. चकलीसाठी आपल्याला पाणी पण उकळायला ठेवायचं आहे. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण त्या भाजणीच्या पिठामध्ये टाकूया. तर यामध्ये लाल मिरची, हळद, धनापूड, जिरापूड, ओवा, तीळ आणि मीठ चवीपुरतं. आपलं पाणी पण चांगलं उकळलेलं आहे. आता पिठामध्ये टाकूया. आपलं हे 1 किलो भाजणीचं पीठ आहे. हे पीठ आपल्याला गरम पाण्यातच भिजवायचं आहे, जसं लागलं तसं, आणि चांगला उंडा मळून घ्यायचा आहे. चकलीसाठी आपलं पीठ भिजवलेलं रेडी आहे. तेल आपलं आता गरम होत आहे. आता आपण चकली बनवूया. चकली आपल्या तळण्यासाठी रेडी आहे. तेल पण आपल्याला गरम झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण चकली टाकूया तेलामध्ये. चकली आपल्या तळणं झालेलं आहे. कलरही छान आलेला आहे. चकली खाण्यासाठी रेडी आहे.